तर चला मंडळी, सर्वांना राम राम आणि नमस्कार. आजचा आपला दिवस पूर्ण म्हणजे ब्लॉग जे आहे ते आपल्या जिममध्ये होणार आहे. तर बरेच जणांचं म्हणणं होतं की जिममधला ब्लॉग बनवा, तर डबल एकदा आपल्यासमोर घेऊन येत आहे. या ठिकाणी ऋषी आता सीट मारून बसल्यात. तुम्ही म्हणसाल कसं काय बसल्यात, या ठिकाणी बघू शकतो तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे व्यायाम चालू आहे. आमचे बापू आहेत, बॅक सेट चालू आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सुरज दादाचा तुम्ही घाम जर बघितला आज दिसणार ना, कारण काय माहिती आहे का, पुसल्यात घाम. हे बघा हे कष्ट. तर या ठिकाणी मित्रांनो आमचे मोगऱ्याचे माडजे हवा ट्रायसेप चालू आहेत. या ठिकाणी तसंच काय चालू आहे आज, बायसेप. बाबो कमर. तर या ठिकाणी मित्रांनो सुंदर. अरे राम कुठे गेला, तर रामजीचं म्हणणं होतं ब्लॉग बनवा. तर अशा पद्धतीने रामजी काय चालू आहे आज ट्रायसेप बॅक आणि ट्रायसेप चालू आहे. बॅक अँड ट्रायसेप. तर अतिशय वेळेवर वाढीव नेऊन व्यायाम करणारे आमचे रामजी या ठिकाणी प्रामाणिकपणे. तसंच तर तुम्ही इथं पाहू शकता आपले बजरंग दादा अतिशय प्रामाणिकपणे. अरे बापरे, घाम बघा घाम. हो वा, अतिशय प्रामाणिकपणाने व्यायाम करून अतिशय कष्ट या ठिकाणी सर्वांना दिसतच आहेत. तसेच अजून एक आमचे शिंदेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यांचं या ठिकाणी सुंदर असं व्यायाम. पहिला दिवस आहे आज जिमचा, त्याच्यामुळे नुसतं वॉर्मअप करणार आहेत त्यांनी आज पहिल्या दिवशी. तर सुंदर अशी जिमची सकाळ आमची झालेली. मित्रांनो तुम्ही सर्वजण जिमला या. बोला की कामदार हां, तुमचं काम होत आहे असं काय वाटतं जिमबद्दल? परवानी यावं लागते का नाही? सर्वांनी यावं जिमला. सगळ्यात महत्वाची संपत्ती म्हणजे शरीर संपत्ती. वा बघा, पैसा बाकीचं सगळं नंतर, सगळ्यात महत्वाची संपत्ती शरीर संपत्ती. पैसा येतो पैसा जातो, शरीर एकदा गेलं की येत नाही. हा, त्याच्यामुळे म्हणतात तुम्हाला आरोग्य सर्वोत्तम धनम, आरोग्यात सारा आहे. हा, म्हणजे दादा दोन गोष्टी सर्वांना सांगतील प्रेरणादायी. सर्वांना विनंती आहे, लवकर उठा. शरीर फार महत्वाचं आहे. तुम्ही पैसे कमवचाल पण शरीर पुन्हा भेटणार नाही. आपल्या परमेश्वराने एवढं मोठं शरीर दिले, या शरीराचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. जय श्रीराम. जय श्रीराम. तर अतिशय कमी वेळामध्ये खूप महत्त्वाचं असं त्यांनी बोललेलं आहे. म्हणजे लाखातली गोष्ट एका मुखात म्हणल्यासारखं. तर सर्वांना परत विनंती आहे. खूप दुरून पोरं येऊन व्यायाम करतायत, शरीराकडे ध्यान देत आहेत. तरी सर्वप्रथम सर्वांना परत विनंती करतो, सर्वांनी या ठिकाणी जिमला या. जिमला नाही वाटत तर फिरायला जा, व्यायाम करा. त्यांचा बॅक कॅमेरा. हां चला, बॅक कॅमेरा. तिकडे चालला कॅमेरा. बरं हां, हो का, राईट. आज दादाला आपण विचारू, दादा तुम्हाला काय वाटतंय जिम करून? कसं आहे, शरीर आहे तर सगळं आहे. हां खरं आहे. इथं वेळ घालून चाल तर उद्या दवाखान्यात तुम्हाला वेळ घालायचा. वा एक नंबर. दादाचं म्हणणं असं आहे, इथं जर वेळ घातला तर तुम्हाला दवाखान्यात वेळ घालायची वेळ कधीच येणार नाही. त्यामुळं म्हणता तुम्ही जिमला किंवा बाहेर फिरायला व्यायामला महत्त्व द्या. इथला वेळ कधीच वाया जाणार नाही. मित्रांनो परत तुम्हाला नम्र विनंती आहे. त्यानंतर सर्वांना परत एकदा विनंती करतो, कारण आरोग्य सर्वोत्तम धनम. व्यायाम न करू वाटत तुम्ही फिरून जावा बाहेरच्या वातावरणामध्ये, सकाळच्या सायकल खेळून जावा देवा. हा, ही महत्वाचं आहे. येऊन तुम्ही काय ते सहकार्य करायचं आहे. सुंदर असं आपल्या शरीराचं ध्यान ठेवायचं मित्रांनो. ही सर्वांना परत एकदा नम्र विनंती. आणि या ठिकाणी सुंदर अशी सकाळ आमची झालेली आहे. मित्रांनो तुमची सुंदर सकाळ अशीच हो, ही सर्वात गरजेची विनंती. म्हणजे जी आज तरुण पिढी व्यसन करते, हां, त्याच्यापेक्षा आम्ही जिम करतो. हो, आमचं व्यसन म्हणजे व्यायाम सांगायचा उद्देश आहे की सर्वांनी दुसरं कुणी व्यसन लावून घेण्याच्या नादात न जाता आपण आरोग्याकडे ध्यान देऊन एक व्यसन म्हणून व्यायामाचा प्रकार पाहून ह्याचं लावून घेऊ, ही नम्र विनंती. चला मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. चला, एक नंबर वाटला. राम राम.